आदरणीय स्वामी भक्त राय परांजपे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 20 स्वामींची पत्रे आणि स्फुटकाव्ये. यातल्या 8व्या क्रमांकाच्या पत्राचं वाचन चालू आहे. गेले 2 दिवस आपण त्याचे पहिले 2 भाग ऐकले. काकाजींना लिहिलेलं हे पत्र आहे. आज ऐकूया याचा भाग 3. अंतर्निरीक्षण हाच आत्मोन्नतीचा अचूक मार्ग आहे आणि प्रामाणिकपणा हा त्याचा आधार आहे. प्रामाणिक व्यक्तींच्या हातून चुका होणार नाहीत असे नाही, पण निदान इतरांना फसवण्याची तरी चूक त्यांच्या हातून कधी होण्याचा संभव नसतो. व बुद्धिपुरस्सर सामान्य जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणाऱ्या धंदेवाईक महंतांपेक्षा अशा व्यक्ती आपल्या चुकांनीही समाजाचे कमीच नुकसान करतात. मनुष्य इतरांना फसवू शकला तरी स्वतःच्या बऱ्यावाईट कृतीची स्वतःला तरी जाणीव असतेच. वेदांताच्या नावाखाली अनिर्बंध व्यवहार करणाऱ्या संतबुवांपेक्षा एखादा सुस्वभावी सामान्य माणूसही सहस्रपटीने श्रेष्ठ होय. मनुष्य अंतर्निरीक्षण करू लागला म्हणजे साहजिकच त्याला आपला दुबळेपणा समजून येऊ लागतो. आपल्या मनात क्षुद्र कल्पना आणि हीन वृत्ती कशा वारंवार उद्भूत होत असतात. आपली विषयलोलुपता आणि स्वार्थबुद्धी ही अनुदार विचार निर्माण करून आपणाला मोहात पाडण्याचा कसा प्रयत्न करीत असतात. हा मोह आहे हे स्पष्ट दिसूनही कित्येक प्रसंगी तो टाळण्याला आपण कसे असमर्थ असतो व ते आपले दौर्बल्य दुसऱ्याच्या दृष्टोत्पत्तीस येऊ नये म्हणून त्या प्रसंगी शास्त्रातील कोणता ना कोणता आधार देऊन आपल्या कृतीचे आपण कसे समर्थन करतो व दुसऱ्याला फसवून स्वतःचीही फसवणूक करण्याचा कसा प्रयत्न करीत असतो आणि स्वतःला फसवण्याची ही क्रिया कधीच न साधल्यामुळे प्रामाणिक माणसाच्या अंतःकरणात अगदी आत कुठेतरी कशी टोचणी लागलेली असते इत्यादी अनुभव अंतर्निरीक्षण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणाही व्यक्तीला थोड्याफार प्रमाणात तरी आले नसतील असे मला वाटत नाही. मी सच्चिदानंदमय आहे, मी थोर आहे, सर्व शक्तिमान आहे, सर्वज्ञ सर्वसाक्षी अनादी अनंत आहे, परमात्मा आहे अशी सतत भावना करण्यामध्ये किंवा याची सतत जाणीव ठेवण्यामध्ये सोहम वृत्ती अंगी बाणवून घेण्यासाठी पराकाष्ठेचा प्रयत्न करण्यामध्ये एकच हेतू असतो किंवा असावा आणि तो म्हणजे आपल्या अंतःकरणात क्षुद्र भावनांचा प्रादुर्भाव होऊ न देणं. जसजशी ही वृत्ती मानवी अंतःकरणात मुरत जाईल तसतसे त्याचे प्रत्यंतर वाचे दिठी करासी येऊन त्याच्या आचरणातील प्रगती स्पष्ट दिसू लागेल. आपल्या चित्तात सदैवच सद्विचार येतात असे नाही. एखादे वेळी विश्वाच्या अंतरंगात शिरून व त्यांच्यातील सत्यत्व शोधून काढून त्याचा स्वतःच्या अंतरंगापाशी आत्मतत्वाशी पडताळा पाहण्याचा प्रयत्न करीत असता क्षणभर देहाबरोबर विश्वाचाही विसर पडला. आत्मसाक्षात्कारी विभूतींना काही प्रमाणात उज्ज्वल प्रतिभेच्या कवींनाही असा अनुभव येणं संभवनीय आहे व त्यावेळी एक प्रकारच्या अनिर्वचनीय आनंदाची स्फूर्ती वा अनुभूती ही शक्य असली तरी सदा सर्व काळ अंतःकरणाची इतकी उच्च अवस्था टिकणे अत्यंत दुर्घट आहे असं म्हणावयास मला कोणताच प्रत्यवाय दिसत नाही. तेव्हा करून अकर्तेपणाच्या नावावर अनिर्बंध व्यवहार करण्यामध्ये केवढा धोका आहे याची कल्पना आपणास आली असेलच. आपले काही सांप्रदायिक जैसे न चलता सूर्याचे चालणे त्याप्रमाणे आपले व्यवहार होत आहेत. लोकांप्रमाणे लौकिक व्यवहार करूनही आपण लोकांहून अनारिसे आहोत. आपण खरे संत भाग्यवान असून इतर जनता अज्ञानी आहे असे बोलण्याच्या भरात दर्शवितात. पण तो विचारांचा संकुचितपणा आहे
असे मी समजतो. त्यांच्या बोलण्यातील मर्म न समजता उगाच अतिरेक करून त्याचे विपर्यस्त स्वरूप तुमच्या पुढे मांडण्याचा हा माझा प्रयत्न नाही. ते मोठे अहंमन्य असून स्वतः आपण कृतकार्य झालो असे त्यांना वाटत असेल, असेही मला वाटत नाही. ते खरोखर मोठे सुखी आहेत अशीही कल्पना मी करून घेतलेली नाही. किंबहुना अननुग्रहित अशा काही व्यक्तीही त्याच्याहून अधिक सुखी किंवा समाधानी असू शकतील असेही म्हणता येण्यासारखे आहे. कित्येक प्रसंगी तर अगदी सर्वसामान्य गोष्टीतही हर्षशोकादी विकार प्रकट करण्यास पुरेसे होतात, हे मी पाहिलंय. तेव्हा ते मोठे अहंमन्य किंवा दांभिक आहेत अशा तऱ्हेचा आरोपही त्यांच्यावर करण्याचे प्रयोजन मला वाटत नाही. तो एक मोठेपणा आहे एवढेच मी म्हणेन. त्यांनाही आपल्या दौर्बल्याची साक्ष अनेक प्रसंगी पटली असेल. ही गोष्ट तशा आपुलकीने आणि हळुवारपणे विचारले असता ते कबूलही करतील. असो, अंतर्निरीक्षण हे ज्याप्रमाणे आत्मोन्नतीचे प्रमुख साधन आहे, त्याचप्रमाणे सत्संग, सद्विचार, सदाचार हेही आत्मोन्नतीला पोषकच होत असतात. आणि प्रयत्न हा स्वाधीन असल्यामुळे प्रयत्नांती परमेश्वर पदाची प्राप्ती करून घेणे हेच मानवी जीवनाचे इतिकर्तव्य आहे. एवढे लिहून पत्र पुरे करतो. ही विनंती. आपला प्रियंवद. याबरोबरच 8व्या नंबरच्या पत्राचं वाचन आता समाप्त होत आहे. उद्या आपण ऐकूया पत्र क्रमांक 9 याचं वाचन. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.